बघा, एक वस्तू 119 रुपयास विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो. तर वस्तूची खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो. खरेदी किंमत माहीत नाही. मित्रांनो, काही गणित असे असतात की जिथं सूत्र जमत नाही ना समीकरण जमत नाही, गेस करणं शिका. हे गणिताचं वैचारिक मानसचिंतन आमच्या डोक्यात भरलं पाहिजे की आता काय करू, वस्तूची खरेदी किंमत किती समजू. काही वेळेस शॉर्टकट, आपल्या टकुऱ्यात आपण वापरलेले शॉर्टकट आपल्याला सहज उत्तराप्रत घेऊन जातात आणि यशाचं दालन उपलब्ध करून देण्यास किमयागार साबित होतात. इथं लक्षात घ्या, गणित म्हणते वस्तू 119 रुपयास विकल्याने तिच्या खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो. मग आता वस्तूची खरेदी किंमत, लक्ष द्या, वस्तूची खरेदी किंमत आपण गेस केला की 70 रुपये आहे. आता वस्तू 119 रुपयास विकल्याने खरेदी किमती एवढा शेकडा नफा होतो, म्हणजेच 70% नफा होणार. खरेदी किमती एवढा शेकडा नफा म्हणजे खरेदी किंमत 70 रुपये, तेवढाच अर्थात तेवढाच शेकडा नफा म्हणजे 70चे 70% काढा. 70चे 70%, शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, 7 गुणिला 7 उरले, हे 49 रुपये काय होतो, नफा होतो. वस्तू 119ला विकल्यामुळं वस्तूच्या खरेदी किमती एवढाच शेकडा नफा होतो. वस्तूची खरेदी किंमत आम्ही 70 गृहीत धरली, 70चे 70% अर्थात होणारा नफा 49 रुपये. हा काय आहे लेकरांनो, नफा. मग आता इथं बारीक गोष्ट लक्षात अशी घ्या, विक्री किंमत वजा नफा बराबर खरेदी किंमत. वस्तूची विक्री किंमत 119, तेव्हा हा झालेला नफा लेकरांनो, झालेला नफा आहे 49, ही वजाबाकी म्हणजे 70 रुपये. आपण गृहीत धरलेली खरेदी किंमत योग्य आहे. शॉर्टकट पद्धतीचा अवलंब करा. उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत साधा. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.